नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नाशिक जिल्हा हा बिबट्यांसाठी माहेरघर बनले आहे आणि त्यातच मालेगाव तालुका आणि बिबट्या यांचे समीकरण जणू आता कायमस्वरूपी जुळले असे वाटू लागले आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याने थेट मालेगाव शहरात एका लॉन्सच्या कार्यालयात प्रवेश केला होता। कार्यालयात बसून मोबाईलवर गेम खेळत असणाऱ्या मोहिता हिरे या चिमुरड्याने प्रसंगावधान राखत बिबट्याला केबिनमध्ये जेरबंद केले आणि स्वतःचा तसेच इतरांचाही जीव वाचवला होता। तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत। अशीच एक घटना तालुक्यातील वडगाव येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली। महादू पंडित खैरनार यांच्या शेतात एका हिंस्र प्राण्याने त्यांच्या पाळीव वासरावर हल्ला चढवून त्याला फस्त केले। सकाळी खैरनार शेतात गेले असल्यावर त्यांना ही गोष्ट लक्षात आली व ही गोष्ट वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली। त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला व परिसरात आजूबाजूला पाहणी केल्यानंतर या ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आल्याने हा हल्ला बिबट्याने चढवल्याचे सिद्ध झाले। त्यानुसार पंचनामा करून प्रचलित नियमानुसार कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला वन विभागातर्फे भरपाई मिळणार आहे। परंतु या परिसरात अनेक शेतकरी शेतातच राहतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे। शेतकऱ्यांनी रात्री पहाटे एकट्याने बाहेर पडू नये, आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घ्यावी, तसेच आपल्या पाळीव प्राण्यांना बंदिस्त ठिकाणी बांधावे, जेणेकरून असे हल्ले टाळता येतील व नुकसान होण्यापासून वाचेल, असे आवाहनही यावेळी करण्यात येत आहे।